गावतळी असतील, शेततळी असतील, शेतविरी असेल, पाझर तलाव असेल, गाव नाले, महसुली नाले, बंधारे, माजी मालगुजारी तलाव, लघुसिंचन तलाव किंवा स्वतःच्या शेतातून गाळ, माती, मुरुम शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील दुरुस्ती करण्याकरता, पावसाळ्यात पडणारे खड्डे किंवा पावसामुळे झालेला चिखल दूर करण्याकरता, विहीर, शेतघर, जनावरांचा गोठा या कामाकरता यांना सहज गौण खनिज उपलब्ध करण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। यामध्ये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या वापराकरता कुठलंही गौण खनिज घेतलं तर आता स्वामित्व रॉयल्टी माफ करण्यात आली आहे। वाहतुकीसाठी जी वाहतूक करेल त्याकरता मंडळ अधिकाऱ्याकडे अर्ज करणं आवश्यक आहे। मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांना मॅन्डेटरी 15 दिवसात परवानगी द्यायची आहे। शेतकऱ्यांचा मालकीचा ट्रॅक्टर कुठलेही तहसीलदार, पोलीस पकडणार नाही, दंडात्मक कारवाई करणार नाही असा निर्णय या ठिकाणी केला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी कुठलीही दंडात्मक आणि पोलिसांची कारवाई आता ट्रॅक्टर आणि बैलगाडीवर, पण यामध्ये एवढंच आहे, फक्त व्यावसायिक वापर नको। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। महिला शेतकरी विधेयक विधानसभेत सादर, शेतमजुरांनी जमीन नसलेल्या महिलांनाही शेतकरी दर्जा, निमशहरी भागातील कृषी संलग्न उद्योगामधील महिलांना लाभ मिळणार। या विधेयकामुळे शेतजमीन नसलेल्या किंवा नावावर नसलेल्या पण शेती संलग्न उद्योगामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व महिलांना महिला शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार आहे। जमीन नसलेल्यांना शेतकऱ्यांचा दर्जा देण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी कृषी आधारित व्यवसाय करणाऱ्या निमशहरी महिलांना महिला शेतकरी म्हणून दर्जा देण्याचा मुद्दा काहीशा प्रमाणात वादग्रस्त ठरू शकतो। कर्जमाफीच्या घोळात खरीप हंगामाची कोंडी, नवीन पीक कर्ज वाटप रोडावलं शेतकरी सावकारांच्या दारी। शेतकरी कर्जमाफीमध्ये निकषांची मारलेली पाचर आणि 30 जूनच्या हुकलेल्या डेडलाईनमुळे खरीपाचा खोळंबा झालाय। खाते थकीत असल्यामुळे पीक कर्ज वाटपाचं प्रमाण केवळ 15 ते 20% असल्यामुळे बँकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। जीरामच्या मजुरीमध्ये 5 रुपयांची वाढ, मजुरांना आता दिवसाला 317 रुपये मिळणार। बुधवार 1 जुलैपासून ही वाढ लागू झाली असून यापूर्वी 312 रुपये मिळणाऱ्या मजुरांना आता प्रतिदिन 317 रुपये मजुरी मिळणार आहे। शेतकऱ्यांना 1732 कोटींची कर्जमुक्ती, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,80,176 खातेदार पात्र। आणखीन खातेदारांचे आधार संलग्नीकरण आणि अन्य प्रक्रिया पार पडल्यानंतर या संख्येमध्ये वाढ होऊ शकते। जिल्ह्यामध्ये अद्याप 712 खातेदार असे आहेत की ज्यांचं बँक खातं आधार संलग्न नाही। डिंबे धरणातील जलसाठा तळाला, आंबेगावच्या पाणी नियोजनासमोर आव्हान। उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या वर्षी 30 जून रोजी धरणामध्ये 36.75% पाणीसाठा उपलब्ध होता, मात्र यंदा याच दिवशी हा साठा केवळ 3.38% घसरलाय। त्यामुळे जलसंपदा विभागासह शेतकऱ्यांनी नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। लग्नसराईच्या पंक्तीला महागाईची झळ, गॅस दरवाढ, आचारी साहित्य महागल्यामुळे केटरिंगचा खर्च गगनाला। आचारी आणि मजुरीतील वाढ तसंच केटरिंग व्यवसायातील वाढते खर्च यामुळे लग्नातील जेवणाचं ताट महागलंय। परिणामी वधूवरांच्या कुटुंबियांना मेनू कमी करण्याची वेळ आली। पूर्वी 60 रुपये दराने मिळणारे केटरिंगचं ताट आता 120 रुपयांपर्यंत पोहोचलंय। वजन कपातीतून भुईमुग उत्पादकांची लोट, बाजार समितीतील खरेदी प्रक्रियेवर प्रश्न, कपातीबाबत नाराजी। प्रति क्विंटल मागे सुमारे 7 किलो कट्टी आणि 7 किलो माती असं मिळून 14 किलो पर्यंत वजन कपात केली जात असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तसेच विविध कारणांसाठी देखील अतिरिक्त कपात केली जात असते। अमरावती जिल्ह्यात रोजच्या 38,000 कामांना ब्रेक, त्यापैकी 80% कामे घरकुलांशी संबंधित आहे। प्रशासनाने लाभार्थ्यांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचं आवाहन केलं होतं। विशेष म्हणजे काही कामे 2016 ते 17 पासून प्रलंबित असून गेल्या 4 ते 5 वर्षातील कामांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे। केवळ मॅरेज सर्टिफिकेट आहे म्हणून लग्न मानता येणार नाही, हिंदू विवाहासाठी विधी आणि 7 फेरे आवश्यक। ज्यावेळी एखाद्या हिंदू व्यक्तीने विवाह कायद्यानुसार ठरलेले विधी आणि परंपरा पूर्ण केले असतील, तसेच समाजासमोर 7 फेऱ्यांची परंपरा पूर्ण केलेली असेल तरच तो विवाह पूर्ण मानला जाईल, अन्यथा असा विवाह पूर्ण मानला जाणार नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी गुजरात उच्च न्यायालयाने केली। राज्यात अनेक ठिकाणी धुवाधार, मराठवाड्यात देखील दमदार हजेरी, बळीराजा सुखावला। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरात दिवसभर जोरदार पाऊस बरसला। शिवाय परभणी, लातूर, जालना आणि धाराशिवमध्ये देखील पावसाने दमदार हजेरी लावली। दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या बळीराजाला या पावसाने मोठा दिलासा मिळालाय। पुणे नाशिक रेल्वे मूळ मार्गासाठी विधान भवनामध्ये सर्वपक्षीय चर्चा, अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा नाशिक, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मनसर, राजगुरुनगर, चाकण आणि पुणे हा मूळ मार्ग कायम ठेवण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकमताची भूमिका घेतलेली आहे। व्यावसायिकांना दिलासा, कमर्शियल सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त, डिझेल ATF वरील कर घटवला, पेट्रोलवर वाढवला।
अर्थ खाते राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. खासदार आणि आमदारांसाठी भाजपचे दरवाजे उघडे नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस अर्थ खाते परत द्यावे अशी मागणी केली. मात्र या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याचं पालन होईल. तोवर अर्थ खातं माझ्याकडे असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. कोट्यावधी खर्चून देखील पाणी नाही. नागपूरच्या 24/7 योजनेवर विधानसभेमध्ये संताप. सार्वजनिक आणि खासगी भागीदारी तत्वावर राबवण्यात आलेल्या या योजनेमुळे नागपूरकरांना 24 तास शुद्ध पाणी मिळेल. शहर टँकर मुक्त होईल आणि पाणी पुरवठ्याची समस्या कायमची सुटेल असा दावा करण्यात आला होता. मात्र अनेक गावांमध्ये आजही अनियमित पाणी पुरवठा होत असून दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी कायम आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये संजय गांधी श्रावणबाळ सेवा योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा. तब्बल 1154 संचिकांना मिळाली मंजुरी. नागपूर विभागातील 3 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा. बँक खात्यामध्ये रक्कम जमा. डॉक्टर पंजाबराव देशमुख योजनेतून 53 कोटींचे व्याज माफ. या योजनेअंतर्गत 3 लाखांपर्यंतचं पीक कर्ज वेळेवर आणि नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज सरकारकडून भरलं जातं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ मुद्दलाची परतफेड करावी लागत असते. शेतकऱ्यांनो, पावसाळ्यामध्ये विजेपासून सावध राहा. शेतातील विद्युत पंप, तुटलेल्या वीज वाहिन्या आणि पाण्यातील विद्युत धोक्यांपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन. जुलै महिना उजळला तरी देखील नाशिक जिल्ह्यामध्ये अवघी 60% पेरणी. मालेगाव तालुक्यामध्ये 3.68% तर देवळा आणि बागलांमध्ये 10% आत पेरणी. नाशिक जिल्ह्यामध्ये खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या असून त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि पेठ भागामध्ये पेरणी शून्यावर असून कळवण, नांदगाव तालुक्यामध्ये पेरणी 15%वर तर येवला तालुक्यामध्ये 12%वर पेरणी झालेली आहे. हळदीला सुवर्ण झळाळी. भाव 15,000च्या पार. शेतकऱ्यांची मात्र हुरहुर. 2 महिन्यांपासून 12 ते 13,500 रुपयांच्या दरम्यान स्थिर असलेल्या हळदीचे दर अचानक वाढल्यामुळे बाजारात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेमुळे यापूर्वीच आपली हळद विकून टाकल्यामुळे या भाववाढीचा लाभ व्यापाऱ्यांच्या पदरात पडत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करतायत. नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने पुन्हा फिरवली पाठ. जिल्ह्यामध्ये 13% पेरण्या. पीक कर्ज वाटप देखील अद्याप 25%मध्ये. शेतकऱ्यांचे पैशांसाठी बँकेमध्ये हेलपाटे. 30 दिवस कोठडीमध्ये राहिल्यास मंत्रिपद जाणार. संयुक्त संसदीय समिती अहवाल स्वीकारणार. पावसाळी अधिवेशनामध्ये विधेयक येणार. या विधेयकामध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेली तरतूद म्हणजे जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणताही मंत्री एखाद्या गंभीर गुन्हेगारी प्रकरणामध्ये सलग 30 दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये राहिलं तर त्याचं पद आपोआप संपुष्टात येईल. बाबळीचे 14 दरवाजे उघडले. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. संपूर्ण पाणी तेलंगणाकडे प्रवाहित. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धर्माबाद तालुक्यामधील बाबळी बंधाऱ्याचे सर्व 14 दरवाजे बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने उघडण्यात आले. यानंतर बंधाऱ्यामध्ये साठलेले संपूर्ण पाणी तेलंगण राज्याच्या दिशेने सोडण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची भिन्न हजेरी. कुठे नद्या नाल्यांना पूर तर कुठे केवळ ढगांची दाटी. दौलताबाद परिसरातील 10 गावांना पावसाने झोडपलं. ओलाबे पैठण तालुक्यामधील खरीप पिके धोक्यात. राज्यातील अजूनही 60,000 दिव्यांगांकडे UDID कार्डच नाही. विशेष सहाय्य योजनेतून 2 महिन्यामध्ये राज्यात 245 कोटी रुपये थेट दिव्यांगाच्या खात्यामध्ये जमा. पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम. जिल्ह्यामध्ये 7 जुलैपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज. बुधवारी दुपारपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. हळूहळू सुरू झालेला पाऊस नंतर जोरदार बरसला. दरम्यान घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यामधील जुन्नर, खेड, मावळ, आंबेगाव या भागात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. एसटीच्या तीर्थाटन योजनेचे खासगीकरण. 6 प्रादेशिक पर्यटन संस्थांची निवड होणार. नव्या धोरणानुसार तीर्थाटन आणि धार्मिक सहलींचं नियोजन, निवास, भोजन, स्थानिक पर्यटन, मार्गदर्शक, टोल, पार्किंग, प्रवेश शुल्क आदी सर्व पूरक सुविधा खासगी पर्यटन संस्थांकडून पुरवण्यात येतील. मात्र बस सेवा, प्रवासी वाहतूक आणि प्रवास भाड्याचं संपूर्ण उत्पन्न एसटी महामंडळाकडे राहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.